आणि आता बातमी आहे कर्करोगाच्या विरोधात मानवतेच्या लढाईतील एका अत्यंत क्रांतिकारी आणि महत्त्वपूर्ण संशोधनाविषयी. या संशोधनामुळे जगभरात लाखो नागरिकांचे प्राण वाचवण्यात यश मिळू शकेल अशी खात्री व्यक्त करण्यात येते. याचं कारण आहे वेळेआधीच कर्करोगाचं अचूक निदान आता शक्य झालेलं आहे. नागपूर येथील एका प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या जोडीनं ही कमाल केलेली आहे. संशोधनाला अमेरिकेचं पेटंट आणि भारतीय पेटंट देखील मिळालंय. या संदर्भात वैज्ञानिकांच्या चमूशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी. नुसता शब्द उच्चारला तरी मनाचा थरकाप होतो. आपला देश भारत हा जगातील सर्वाधिक कॅन्सर बाधित 3 देशामध्ये आपल्या भारताचा नंबर लागतो. आणि मध्य भारतात तर आपण पाहतोय की कॅन्सरचे पेशंट्स इतके वाढत आहेत. खाजगी किंवा सरकारी रुग्णालयात त्यांची गर्दी होते. नवनवीन कॅन्सरची रुग्णालय येत आहेत. आणि अशा वेळेला नागपुरातूनच एक महत्त्वाचा संशोधन समोर आलेलं आहे. आम्ही आत्ता आहोत डॉक्टर आंबेडकर कॉलेजच्या या लॅबमध्ये, या प्रयोगशाळेमध्ये, जिथे याची सुरुवात झाली. आणि आपल्यासोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर देवव्रत बेगडे आणि शुभेंद्रसिंग ठाकूर. ही ती जोडगोळी ज्यांनी हे क्रांतिकारी आणि ऐतिहासिक संशोधन पुढे आणलेलं आहे. त्यांच्याबद्दलच जाणून घेऊया. डॉक्टर बेगडे, खूप खूप अभिनंदन तुमचं आणि शुभेंद्रचं की हे क्रांतिकारी हा जो निर्णय संशोधन आहे हे तुम्ही करू शकलात. सुरुवात कशी झाली आणि याचं महत्त्वाचं म्हणजे याचं फायदे काय? आज जी अमेरिकेमध्ये जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्या तुलनेत याचं वैशिष्ट्य काय? सगळ्यात पहिले तर NDTV चॅनलचं खूप सारा आभार, कारण त्यांनी हे कवर केलं आहे. आणि हे संशोधन ॲक्च्युली सुरू झालं नागपूर आंबेडकर कॉलेजमध्येच. संशोधनाची खास गोष्ट अशी की आपण नॉन इन्व्हेजिव्ह मॅनरमध्ये, म्हणजे रुग्णाला कुठली इजा न करता त्याच्या फक्त सलायव्यामधनं म्हणजे थुंकीतनं आपण कॅन्सरचं निदान लावू शकतो. कॅन्सर कधी होणार हे सांगू शकतो. झाला असेल तर किती तीव्रतेने तो पुढे जातो आहे हे सांगू शकतो. त्यामुळे त्याचं पूर्ण निदान होऊ शकतं आणि त्याची ट्रीटमेंट पण कंप्लीट होऊ शकते. याच्यासाठी आम्ही कॅन्सर प्रोग्रेशन म्हणजे कॅन्सर वाढण्यासाठी जे प्रोटीन्स इन्वॉल्ड असतात त्या प्रोसेसमध्ये, त्या प्रोटीन्सचं डिटेक्शन करतो आहे, ज्याला आपण सायंटिफिक टर्ममध्ये बायोमार्कर म्हणतो. तर याला ॲक्टिव्ह बायोमार्कर टेस्ट म्हणतो आहे. आणि हे जगातलं पहिलं संशोधन असं आहे, कारण US जे संशोधन झालेलं आहे ते पण थुंकीवरतीच बायोमार्कर ॲनालिसिस करतात आहे, पण ते जास्ती प्रेडिक्टिव्ह आहे. म्हणजे ते कॅन्सर कधी होणार हे न सांगता होणार एवढंच सांगू शकतं. कधी याच्याबद्दल काही ठाम सांगू शकत नाही. पण आमचं संशोधन असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कधी आणि किती तीव्रतेने होणार हे सुद्धा आम्ही बिफोर, म्हणजे ट्यूमर डेव्हलप व्हायच्या आधीच आम्ही त्याच्याबद्दल निदान सांगू शकतो. पण ओरल कॅन्सरचं जे तुमचं संशोधन आहे त्याला पेटंट मिळालं आहे, त्याबद्दल काय सांगाल? ओरल कॅन्सरचं संशोधनाला पेटंट 2021मध्येच 21, 22 आणि 23 या 3 वर्षामध्ये मिळाला. आम्हाला इंडियन पेटंट पण मिळालेलं आहे, US पेटंट पण मिळालेलं आहे. त्याच्याच नंतर आम्ही क्लिनिकल ट्रायल्स ऑनबोर्ड आणू शकलो, कारण त्याच्याशिवाय क्लिनिकल ट्रायल्स ऑनबोर्ड येत नाही. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तसे आपल्याला परवानगी देत नाही. शुभेंद्र, आम्हाला हे सांगा की हे ज्या पद्धतीनं पुढे आलेलं आहे, आता तुम्ही क्लिनिकल ट्रायल्स आणि त्या सगळ्या स्टेजमधून जात आहे, हे कधीपर्यंत जनतेच्या हाती मिळेल? पहिलं किट, त्याची किंमत काय असेल? आणि जे दुसरं जे ब्रेक थ्रू झालं आहे असं सर सांगतात, ते कधीपर्यंत मिळेल? ते कितपत महागडं असेल? आणि ते सध्या जेवढा खर्च येतो त्या तुलनेत किती फायद्याचं ठरेल? आणि भारत सरकारला तुम्ही याबद्दल काही अप्रोच करणार आहात का? सगळं सांग. फर्स्ट ऑफ ऑल हम लोग शुक्रिया करेंगे NDTV का, जिसने हमारे लिए ये न्यूज़ फर्स्ट टाइम लाया है. एंड जो ये प्रोडक्ट है जिसका क्लिनिकल ट्रायल्स अभी चल रहा है मार्केट में, हमारा मानना है कि अगले 3-4 महीने में हम क्लिनिकल ट्रायल्स रैप अप कर पाएंगे और समवेयर अराउंड जून-जुलाई तक इस प्रोडक्ट को हम मार्केट में ला पाएंगे गवर्नमेंट अप्रूवल्स के साथ, जो कि CDSCO अप्रूवल्स रहेगा, जो कि सेंट्रल ड्रग स्टैंडर्ड कंट्रोल ऑर्गेनाइजेशन है. उसके अप्रूवल के बाद हमारा ओरल कैंसर प्रोडक्ट जो फर्स्ट प्रोडक्ट है वो मार्केट में आ पाएगा. प्राइसिंग समवेयर अराउंड हम लोग 1000 रुपये के अंदर रखना चाहते हैं, ताकि इसका बेनिफिट सबको मिल पाए. ऐसा ना हो कि प्राइसिंग बहुत ज़्यादा हो जाए एंड जिन लोगों को सच में बेनिफिट मिलना चाहिए वो ना हो पाए. तो हम चाहते हैं कि बेनिफिट सबको मिल पाए, 1000 रुपये के अंदर प्राइसिंग हो, ताकि ये इवन गवर्नमेंट हॉस्पिटल्स में, डेंटल कॉलेजेस में, मेडिकल कॉलेजेस में हर जगह अवेलेबल हो, ईजी टू एक्सेस हो. बिकॉज जो इसकी क्वालिटीज़ हैं प्रोडक्ट की, लाइक ईज़ ऑफ यूज़, नॉन इन्वेजिव, पेनलेस, अफोर्डेबल,
जो टाइमिंग है विद इन 15 to 20 मिनट्स आपको रिजल्ट्स मिल रहे हैं। बायोप्सी के लिए भी आज की डेट में आपको कम से कम नागपुर में अगर देखा जाए तो 5 से 8 दिन रुकना पड़ता है। हमारे इसमें आपको ये प्रॉब्लम नहीं होगी, आपको सिर्फ 15 से 20 मिनट में रिपोर्ट्स मिल जाएंगी। इसी वजह से क्लिनिकल ट्रायल्स ख़त्म करके जून जुलाई तक प्रोडक्ट मार्केट में लॉन्च हो जाएगा। खूप खूप धन्यवाद। तर डॉक्टर देवव्रत बेगडे आणि शुभेंद्र सिंग ठाकूर या दोघांचं म्हणणं आहे की त्यांच्या संशोधनाने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडून दिलेली आहे। हे खरं असलं तरी त्यांच्या संशोधनाचा जास्तीत जास्त फायदा भारताला, भारतीय रुग्णांना व्हावा आणि इथली जीवितहानी वाचवण्यात यावी यासाठी नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून जास्तीत जास्त त्याचा फायदा भारताला मिळावा असा त्यांचा आग्रह आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।